नमस्कार मंडळी, माझं नाव कपाळे ओमकार आहे. आज आपण निकॉन कंपनीचा फुल-फ्लिक्स L29 मॉडेल कॅमेरा घेतला आहे, जो की 7 जानेवारी 2014 ला लॉन्च केला होता आणि बेस्ट आहे, छोटा आहे, ब्लॉगिंग साठी सुद्धा उपयोगी पडणारा आहे. घरामध्ये एखादी छोटे फंक्शन वगैरे असले त्याच्या सुद्धा कामाला येणारा कॅमेरा आहे. तर आपण याची अनबॉक्सिंग करूया, तर सोबत राहा. त्याच्यामध्ये असे काही येतात जे की डॉक्युमेंट असतात. पूर्ण इंट्रोडक्शन असतं, याच्यामध्ये माहिती असते, तुम्ही हे वाचू शकता. भरपूर आहे, आपण याच्यामध्ये नाही घेऊ शकत. तर नेक्स्ट याच्यामध्ये जाऊ आपण. वॉरंटी कार्ड असतं. हा असा आहे, बेस्ट आहे. याच्यात भरपूर व्हरायटी येतात, म्हणजे कलर देखील लाल येतात, ब्लॅक येतात, व्हाईट मध्ये येतं. व्हाईट म्हणजे पूर्ण व्हाईट नाही आहे, बेस्ट आहे, छान आहे. म्हणजे असे हातात पकडण्यासारखं सुद्धा आहे, कुठं पण ट्रॅव्हलिंग करू शकतो, बेस्ट आहे. बाकी याच्यासोबत एक चार्जर असतो, जे की चार्जेबल चार्जर आहे. म्हणजे जसं आपल्याला दुसरं सेल वगैरे घ्यायची गरज नाही, याच्यासोबत 2 ऑलरेडी सेल येतात. चार्जेबल जे असतं ना, त्याच्यामध्ये 4 वाले पण येतात. तर आपण 2चं याच्यासोबत आलेला आहे. एक कॅमिलियन कंपनीचा कॅमिली बॅटरी चार्जर AA वाला आहे. AAA ला याला चार्ज नाही आहे, कारण 2च हे आहे त्याच्यामध्ये लावण्यासाठी, 2 साठीच आहे. त्याच्यामध्ये पण मित्रांनो प्लस आणि मायनस लावायचे, प्लस आणि प्लस दोन्ही पण प्लस लावू शकता. प्लस मायनस तुम्ही कॅमेरामध्ये लावू शकता. हे असं लावल्यानंतर तुम्ही स्विच चालू केला तर इथे 2 हेडलाईट लागणार, रेड कलरचे, ते चार्जिंग सुरू होणार. करायचं जे आहे ना, एक स्पेसिफिक टाइम असतो, जे की ज्या चार्जरच्या इंट्रोडक्शन मध्ये दिलेला आहे. जे की आता AA झालं, 2000 mAh ची बॅटरी असते, 1600 mAh ची असते, 1800 असते, 1000 असते. आपली 2100च्या जवळपासची आहे, जे की 16 आवर दाखवलेला आहे. म्हणजे तुम्हाला एक रात्र आणि बाकीचे 2-3 घंटे तुम्हाला लावा लागणार, 4-5 घंटे, तेव्हा कुठे म्हणजे आपले व्यवस्थित चालेल. तर बघूयात आधी बाकीच्या वस्तू. भरपूर गोष्टी आहेत मध्ये सांगण्यासारख्या. असे सेल देतात AA वाले, जे की इमर्जन्सी समजा त्याच्यामध्ये चार्जिंग वगैरे त्याच्यात नसली तर तुम्ही हे यूज करू शकता. आणि मला नाही वाटत ते जास्त वेळ टिकू शकतं, कारण जे चार्जेबल असते तेच भरपूर टाइम टिकू शकतं. तो ह्याचा काही उपयोग तेवढा होणार नाही, पण इमर्जन्सी साठी तुम्ही ठेवू शकता. AA वाले तुम्ही ड्युरासेल वगैरे वापरू शकता. ड्युरासेल इज द बेस्ट. एक कनेक्टर पिन, जे की अशी आहे, ज्याची कुठली सी पण नाही बनवू शकत आपण, खूप छोटी आहे. आणि हे आपण कॅमेराला लावू शकतो. असं तुम्ही कॅमेराला लावू शकता. त्यानंतर आणि हे तुम्ही मोबाईलला कनेक्ट करू शकता, लॅपटॉपला करू शकता. जे की छोटे कनेक्टर पिन भेटते, जे मी घेतलो होतो का तर 50 रुपयाला भेटलो होती मला. तुम्ही ह्याला असं लावू शकता आणि देन तुम्ही मोबाईलला तुम्ही असं डायरेक्ट कनेक्ट करू शकता. डायरेक्ट कनेक्ट केल्यानंतर तुम्हाला जे पण तुम्ही व्हिडिओ फोटो वगैरे शूट केला त्याच्यामध्ये तुम्हाला शो करतील. ठीक, चला तर आपण सेल टाकून बघूया, चालू करून बघूया. हे असं ओपन होतं. आणि एक प्लस मित्रांनो राहिलं, ह्याच्यामध्ये आहे 8 GB चे मेमरी कार्ड, जे की विसरून गेलो होतं, मध्ये होतं. 8 GB चे मेमरी कार्ड आहे. ह्या प्रकारे तुम्ही याला टाकू शकता असं. हा, हे असं बसलं. आणि ह्याच्यात पण एक लॉजिक आहे, प्लस आणि मायनस तुम्ही लावा. दोन्ही पण प्लस नाही लावू शकत, एक सेल लावू शकता प्लस आणि दुसरं लावू शकता मायनस. त्यानंतर त्याचा दरवाजा लावून टाकून द्या. हा, सगळ्यात सुरुवातीला जेव्हा तुम्ही कॅमेरा ओपन करता त्या टाइमला तुम्हाला चूज टाइम झोन सेट डेट अँड टाइम असं दाखवतं. ॲज युअर विश तुम्ही येस नो करू शकता, येस करू शकता, टाइम ऍडजस्ट करू शकता. ते पण आपण करूयात. याच्यामध्ये भरपूर म्हणजे असे कंट्रीचे येतात, आपल्या इंडियात येतं, तर न्यू दिल्ली तुम्ही करू शकता. देन इथे डे, मंथ आणि इयर दिलेला आहे, जे की आज तारीख आहे 22 तारीख. मग तुम्ही 22 सेट करू शकता, असं 22 करू शकता. मग नेक्स्ट करा, मंथ करू शकता 5 अँड इयर सेव्ह करू शकता 2025 अँड ओके दाबा. नंतर खाली टाइम येईल. टाइम आता 8:28 झालेला आहे. यस, नंतर मग सगळं सेटिंग केल्यानंतर यस करा. यस केल्यानंतर प्रेस दिस बटन शूटिंग मोड, तुम्ही शूट करू शकता. शूट केल्यानंतर डायरेक्ट हा कॅमेरा लेन्स बाहेर येतो. खूप आहे, सेक्सी आहे, दिसायला पण छोटा आहे, छान वाटला. आणि सिल्वर कलर मध्ये असल्यामुळे बेस्टच आहे. ह्याच्यामध्ये असे खूप काही व्हरायटी आहेत. त्याच्यामध्ये इझी ऑटो मोड आहे आणि खाली नंतर पोर्ट्रेट ऑप्शन आहे. पोर्ट्रेट मध्ये तुम्ही ओके केलात. पोर्ट्रेट आहे, लँडस्केप आहे, स्पोर्ट आहे, नाईट पोर्ट्रेट आहे, पार्टी इंडोर तुम्ही करू शकता. देन 9 लँडस्केप आहे, डस्ट डाऊन आहे, सनसेट वगैरे आहे. तुम्ही स्नो मध्ये सुद्धा काढू शकता, बीचवर सुद्धा काढू शकता, क्लोजअप काढू शकता, फूड आहे. देन फायर वर्क शो आहे. ब्लॅक अँड व्हाईट कॉपी सुद्धा काढू शकता, जी की 19 सुद्धा तुम्ही काढू शकता. ब्लॅक अँड व्हाईट सुद्धा आहे. सेट पोर्ट्रेट आहे आणि खाली आहे स्मार्ट पोर्ट्रेट आहे, जे की तुम्हाला स्मार्ट पोर्ट्रेट म्हणजे पूर्ण ओपन स्पेस मध्ये खूप छान दिसेल. मागच्या साईडनं ब्लर करता येईल, तुमचा स्पेसिफिक चेहरा जे आहे म्हणजे असं खुलून दिसेल असं दिसणार. ऑटो मोड सुद्धा मध्ये दिलेला आहे. भरपूर आहेत. आणि एक तुम्हाला सांगतो मित्रांनो, त्याच्यामध्ये तुम्ही ब्राईटनेस सुद्धा वाढवू शकता. हा साईडचा बटन आहे ब्राईटनेस साठी. इकडला आहे टायमर साठी, टाइमर ऑन ऑफ करू शकता, जे की तुम्ही ब्लॉगिंग फोटो वगैरे काढत असताना. आणि वरता फ्लॅश साठी आहे, फ्लॅश ओपन चालू तुम्ही बंद करू शकता. काही म्हणजे तुमच्या इच्छेनुसार चालू ठेवू वाटलं चालू ठेवू शकता.
असा आहे. आणि त्यामध्ये मेनू आहे, मेनू मध्ये काय, आणि परत डिलीटचा बटन दिलेला आहे, ते तुम्ही फोटो काढला जे तुम्हाला आवडलं नाही तुम्ही ते डिलीट करू शकता. आणि एक आहे मेन, हे झाला फोटोचा, आणि ते एक आहे कॅमेरा, म्हणजे व्हिडिओ शूटिंगसाठी आहे. तुम्ही ह्याला दाबल्यानंतर डायरेक्ट कॅमेरा चालू होतो. येस. आणि हा आहे वरचा जे बटन दिलेला आहे तो तुम्ही झूम करू शकता. हा झूम राईट साईडला झूम होतो, लेफ्ट साईडला तुम्ही झूम आउट होऊन जातो. असा हा कॅमेराचे फीचर्स आहेत. तरी आपण याच्यातले थोडे फोटो वगैरे शूट करूया. शूट करून तुम्हाला मी दाखवतो. बेस्ट आहे, ट्रॅव्हलिंगसाठी छान आहे, ब्लॉगिंगसाठी छान आहे, तुम्ही यूज करायला काही हरकत नाही. जे की बिगिनर्स आहेत त्यांच्यासाठी खूप छान आहे आणि रिजनेबल आहे. रेट आहे तेवढे नाही, खिशाला परवडेल असा रेट आहे, की तुम्ही घेऊ शकता. थँक्यू. आणि ह्या सोबत एक कव्हर येतो कॅमेरा, म्हणजे कॅमेरा प्रोटेक्टर म्हणू शकता तुम्ही, जे की बेस्ट आहे, छोटा आहे, थोड्यामध्ये बसू शकतो, तुम्ही खिशात ठेवू शकता. आणि ह्याला एक असं हे दिलेलं आहे जे तुम्ही बेल्टमध्ये लावू शकता. बेल्ट, आपला जो बेल्ट असतो त्या बेल्टमध्ये लावू शकता. बेस्ट आहे मित्रांनो, तुम्ही घेऊ शकता. येस, थँक्यू सो मच.